Myself Dr. Isha Pawar. I am a physiotherapist at Agno Accidental Hospital. Today we are going to talk about wrist joint. Wrist joint is made up of radius and 4 carpal bones. Carpal bones which are pisiform, scaphoid, lunate and triquetrum. So basically today we are going to talk about the injuries related to the wrist joint. Wrist joint मध्ये बऱ्याचशा इंजुरीज होतात. त्यामध्ये कोलिस फ्रॅक्चर, स्मिथ्स फ्रॅक्चर, बार्टन्स फ्रॅक्चर असे अनेक प्रकारचे इंजुरीज रिस्ट जॉईंटमध्ये होतात. तर आज या ठिकाणी आपण कोलिस फ्रॅक्चर एक्झॅक्टली असतं काय आणि ते होतं कसं आणि कोणामध्ये होण्याचे चान्सेस असतात त्याच्या रिलेटेड बोलणार आहोत. तर बेसिकली कोलिस फ्रॅक्चर 40 वर्षाच्या नंतर, 40 जेव्हा वय होतं त्याच्यानंतर कोलिस फ्रॅक्चर होण्याचे जास्ती चान्सेस असतात किंवा पोस्ट मिनोपॉझल वुमेनमध्ये कोलिस फ्रॅक्चर होते. कोलिस फ्रॅक्चर हे डिस्टल एंड ऑफ रेडियसला होतं, त्याला कोलिस फ्रॅक्चर म्हणतात. कोलिस फ्रॅक्चरवर 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात. वन इज कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट अँड अनदर वन इज नॉन कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट. सो बेसिकली कोलिस फ्रॅक्चर डिस्प्लेस फ्रॅक्चर पण असू शकतं आणि नॉन डिस्प्लेस फ्रॅक्चर पण असू शकतं. डिस्प्लेस फ्रॅक्चर जेव्हा असेल तेव्हा त्याच्यामध्ये ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट जाते आणि नॉन डिस्प्लेस फ्रॅक्चर जेव्हा असेल तेव्हा त्याच्यामध्ये कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट जाते. कोलिस फ्रॅक्चरमध्ये कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये 6 आठवड्यांपर्यंत पेशंटचा हात प्लास्टरमध्ये असतो आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये ऑपरेटिव्ह कंडिशन असते. यामध्ये फिजिओथेरपी जेव्हा आम्ही देतो तेव्हा आम्ही पेशंटकडनं अनेक गोष्टी करून घेतो, ज्यामध्ये मूठ बांधणे असेल, बोटांच्या मुवमेंट्स असेल, हाताच्या हालचाली असेल, खांद्याची मुवमेंट्स असेल, अशा अनेक प्रकारच्या एक्सरसाइजेस आम्ही करून घेतो. याबाबत डिटेलमध्ये माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.